हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंटेन्सेस बघणार आहे इव्हन इफ या वर्डचे. द इव्हन इफ म्हणजे काय, तर जरी किंवा तरी. इव्हन इफ मीन्स जरी किंवा तरी. आता याचं स्ट्रक्चर कसं असू शकतं, तर इव्हन इफ प्लस कंडिशन अँड देन रिझल्ट, किंवा असंही असू शकतं की रिझल्ट प्लस इव्हन इफ प्लस कंडिशन, अशा पद्धतीने सेंटेन्सेस असू शकतात. आता आपण सेंटेन्सेसला सुरुवात करूया. आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तिने अभ्यास केला नाही तरी ती परीक्षा उत्तीर्ण होईल. आपलं पहिलं सेंटेन्स काय आहे, तिने अभ्यास केला नाही तरी ती परीक्षा उत्तीर्ण होईल. आता हे सेंटेन्स कसं होईल, आपण कोणत्या कंडिशननी घेणार आहे बघा. इव्हन इफ प्लस कंडिशन आणि नंतर रिझल्ट असणार आहे आपला. तर आपण इथे लिहून घेऊया इव्हन इफ, आणि इथं कंडिशन काय आहे, तिने अभ्यास केला नाही तरी, आणि रिझल्ट काय असणार आहे, ती परीक्षा उत्तीर्ण होईल. तर आता आपण हे सेंटेन्स बघूया. इव्हन इफ तिने म्हणजे शी डझंट स्टडी शी विल पास द एक्झाम. आपलं सेंटेन्स काय झालं बघा. इव्हन इफ शी डझंट स्टडी शी विल पास द एक्झाम मीन्स तिने अभ्यास केला नाही तरी ती परीक्षा उत्तीर्ण होईल. आपलं सेकंड सेंटेन्स काय आहे बघा. पाऊस पडला तरी मी उद्यानात जाईन. पाऊस पडला तरी मी उद्यानात जाईन. याच्यामध्ये कंडिशन काय आहे, तर पाऊस पडला तरी, आणि रिझल्ट काय असणार आहे की मी उद्यानात जाईन. आता हे सेंटेन्स कसं होईल बघा. इव्हन इफ इट रेन्स आय विल गो टू द पार्क. इव्हन इफ इट रेन्स आय विल गो टू द पार्क मीन्स पाऊस पडला तरी मी उद्यानात जाईन. नेक्स्ट सेंटेन्स, तिला उशीर झाला तरी आपण तिची वाट पाहू. आता याच्यामध्ये कंडिशन काय आहे, तिला उशीर झाला तरी, आणि रिझल्ट काय आहे, आपण तिची वाट पाहू. आता हे सेंटेन्स कसं होईल. इव्हन इफ तिला उशीर झाला तरी म्हणजे शी इज लेट, तर आपण तिची वाट पाहू. हे काय होईल, वी विल वेट फॉर हर. वी विल वेट फॉर हर मीन्स इव्हन इफ शी इज लेट वी विल वेट फॉर हर मीन्स तिला उशीर झाला तरी आपण तिची वाट पाहू. नेक्स्ट सेंटेन्स आहे, त्याने कॉल केला नाही तरी मी जाईन. इथं कंडिशन काय आहे, त्याने कॉल केला नाही तरी, रिझल्टमध्ये मी जाईन. हे सेंटेन्स काय होईल बघा. इव्हन इफ ही डझंट कॉल आय विल गो. इव्हन इफ ही डझंट कॉल आय विल गो मीन्स त्याने कॉल केला नाही तरी मी जाईन. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी जिंकलो नाही तरी मला आनंद होईल मीन्स याच्यामध्ये कंडिशन काय आहे, मी जिंकलो नाही तरी, रिझल्ट काय होईल, मला आनंद होईल. हे सेंटेन्स कसं होईल. इव्हन इफ आय डोंट विन आय विल बी हॅपी. इव्हन इफ आय डोंट विन आय विल बी हॅपी मीन्स मी जिंकलो नाही तरी मला आनंद होईल. नेक्स्ट सेंटेन्स आहे, त्यांनी मला मदत मागितली तरी मी जाणार नाही. कंडिशन काय आहे, त्यांनी मला मदत मागितली तरी, रिझल्ट काय होईल, मी जाणार नाही. आता हे सेंटेन्स काय होईल बघा. इव्हन इफ त्यांनी मीन्स ही आस्क फॉर हेल्प आय विल नॉट गो. इव्हन इफ ही आस्क फॉर हेल्प आय विल नॉट गो. त्यांनी मदत मागितली तरी मी जाणार नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे, जरी ते कठीण असले तरी मी प्रयत्न करत राहीन. जरी ते कठीण असले तरी मी प्रयत्न करत राहीन. हे सेंटेन्स काय होईल. इव्हन इफ इट्स हार्ड आय विल
कीप ट्राईंग. इवन इफ इट्स हार्ड आय विल कीप ट्राईंग मीन्स जरी ते कठीण असले तरी मी प्रयत्न करत राहीन. नेक्स्ट सेंटेन्स आहे अन्न थंड झाले तरी मी ते खाईन. आता हे सेंटेन्समध्ये कंडिशन काय आहे? अन्न थंड झाले तरी. रिझल्टमध्ये काय होणार आहे? मी ते खाईन. आता हे सेंटेन्स काय होईल? इवन इफ द फूड इज कोल्ड, द फूड इज कोल्ड, आय विल eat it. Even if the food is cold, I will eat it. Means अन्न थंड झाले तरी मी ते खाईन. आता नेक्स्ट सेंटेन्सेस काय आहेत बघा. उशीर झाला तरी मी तुला कॉल करेन. मी आजारी असलो तरी मी ऑफिसला जाईन. चित्रपट कंटाळवाणा असला तरी मी बघेन. हे सेंटेन्सेस ट्रान्सलेट करून तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. याच्यामध्ये फर्स्ट जे सेंटेन्स आहे उशीर झाला तरी म्हणजे उशीरसाठी तुम्ही काय घेऊ शकता? इवन इफ इट्स लेट, मी तुला कॉल करेन. हे सेंटेन्स तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर जे 10th सेंटेन्स आहे ते काय आहे? मी आजारी असलो तरी. आजारीसाठी तुम्ही काय घेऊ शकता? सिक. इवन इफ आय एम सिक, मी ऑफिसला जाईन. नेक्स्ट सेंटेन्स आहे चित्रपट कंटाळवाणा असला तरी. आता कंटाळवाणासाठी तुम्ही काय म्हणू शकता? द मूवी इज बोरिंग. इवन इफ द मूवी इज बोरिंग. अशा प्रकारे तुम्ही इवन इफचा यूज करून हे जे 3 सेंटेन्सेस आहेत ते तुम्ही ट्रान्सलेट करून कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.